आज आहे महायुद्ध आणि त्याच महायुद्धाची बातमी सुरुवातीला आयसीसी चॅम्पियन्स क्रिकेट ट्रॉफी मधला सगळ्यात हाय व्होल्टेज सामना आज रंगतोय। दुबईच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडणार आहेत। हा सामना जिंकून सेमीफायनल मध्ये आपलं स्थान निश्चित करण्याचं भारतीय संघाचं लक्ष्य आहे। तर हा सामना जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपलं आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न पाकिस्तानचा असणार आहे। पहिल्या सामन्यात बांगलादेशचा सहज पराभव करत भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीत शानदार सलामी दिली आहे, तर पाकिस्तानला न्यूझीलंडकडून 60 धावांनी पराभूत व्हावं लागलंय। भारत आणि पाक या दोन्ही संघांमधील चॅम्पियन्स करंडकाचा अखेरचा सामना 2017 मध्ये अंतिम फेरीत झाला होता। यामध्ये पाकिस्तानने भारताला 90 करंडक उंचावला होता। सलामीवीर शुभमन गिल चांगल्या लयीत आहे, तर कोहली आणि शमीकडून भारताला मोठ्या अपेक्षा आहेत। तंदुरुस्त होऊन संघात परतलेल्या मोहम्मद शमीने गेल्याच लढतीत 5 बळी मिळवले। हर्षित राणाची त्याला चांगली साथ मिळते। आता 2:30 वाजता सामना सुरू होणार आहे। सगळ्यांनी तयारी पूर्ण केलेली आहे। आज आपण कशी कुठे बसून कसा सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा घरच्यांसोबत मॅच बघायची याचं प्लॅनिंग सुद्धा पूर्ण झालेलं आहे। प्रतीक्षा आहे या महालढतीची, महायुद्धाची। क्रिकेटच्या मैदानात भारत आणि पाक हे महायुद्ध होत आहे। हाय व्होल्टेज लढत आहे। कायमच भारत पाकिस्तान म्हटलं की हाय व्होल्टेज लढत असते। अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं असतं। अनेक ठिकाणी याची जय्यत तयारी झालेली आहे। अनेक रविवार पण आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी खास रेस्टॉरंट्स म्हणा, हॉटेल्स म्हणा, त्यांनी खास कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। एकत्र बसून मॅचचा आस्वाद घ्यायचा, मोठ्या मोठ्या LED स्क्रीन लावायच्या, असं काही प्लॅनिंग काही इमारतींच्या ग्राउंडवर बघायला मिळतं आहे। कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये हे क्रिकेट वॉर आहे। फक्त सामान्य माणसंच नव्हे, तर सगळे सेलिब्रिटी, नेते मंडळी, यातले जे क्रिकेट प्रेमी आहेत ते देखील आता हा महामुकाबला बघण्याकरता सज्ज झालेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये आजच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा उत्साह शिगेला पोहोचला। या संदर्भात काय आहेत तरुणांच्या भावना जाणून घेतले आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। आज भारत पाकिस्तानचा मॅच आहे, काही सांगण्याची गरज नाही। एक युद्धाची उपमा दिली जाते आणि जोश तसा भारतामध्ये भारत जिंकावा असाच असतो, याबद्दल बोलण्याची खरंच गरज नाही। आपल्या रक्तामध्ये क्रिकेट आहे आणि आपल्या टीम बद्दल आपल्याला प्रचंड मोठा आत्मविश्वास सुद्धा आहे। आता हे सगळे क्रिकेटचे भावी खेळाडू आहेत, यांच्याकडून समजून घ्यावं की नेमका आज मॅच कशी असणार आहे। वन साइडेड म्हणजे इंडिया वन साइड मारणार आहे पाकिस्तानला। एवढा कॉन्फिडन्स का? पाकिस्तानचे जे रिसेंट फॉर्म्स आहेत, त्यांची ट्राय सिरीज झाली, ट्राय सिरीज मध्ये ते 2 मॅच हरले न्यूझीलंडकडून। आता मागची मॅच परत हरले 320 चेस करताना। त्यांची बॅटिंग ऑर्डर स्ट्रेंथ नाहीये, त्यांची बॅटिंग वन साइडेड इंडिया जिंकेल। काय यार वन साइडेड, काय तर मजा आली पाहिजे ना मॅच मध्ये। इंडिया डॉमिनेट करते पाकिस्तानला प्रत्येक टुर्नामेंट मध्ये। दोघांचे मॅचेस म्हणजे हे मॅच नाही, इमोशन आहे। दोघांच्या फॅन मध्ये फॅन बॅटल असते। सगळ्यात पहिली गोष्ट, पाकिस्तानला तुम्ही खेळणं शिकवा की कसं क्रिकेट खेळतात म्हणून। काय म्हटलं? पाकिस्तानला तुम्ही खेळणं शिकवा कसं क्रिकेट खेळतात म्हणून। अच्छा, शिकवायला पाहिजे। हा, तर आणि तो कॉन्फिडन्स नक्कीच राहणार की इंडिया जिंकेल म्हणून। आणि पाकिस्तानला म्हणजे असं आपण एवढं सिरियस नाही घेतलं पाहिजे की पाकिस्तान आहे म्हणून आपण हारेल, तसं काहीच नाही राहणार। इंडियाला पण कॉन्फिडन्स आहे। मला जर म्हणाल तर मी तटस्थपणे असं म्हणेल की जो चांगला खेळेल तो जिंकेल, आणि भारताची टीम चांगल्या खेळण्याच्या इराद्याने तयार झालेली आहे, त्यामुळे निश्चितपणे भारत जिंकावा असंच मला सुद्धा वाटतं। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। या अशाच सगळ्या प्रतिक्रिया येत आहेत महाराष्ट्रभरातनं। फक्त या छत्रपती संभाजीनगर मधल्या प्रतिक्रिया पाहिल्या, काही वेळापूर्वी आपण मुंबईतल्या प्रतिक्रिया पाहिल्या। सगळे क्रिकेट प्रेमी, मग कुठल्याही वयोगटातले असोत, ते सगळे जण टीव्ही समोर असे सज्ज झालेले आहेत। आणि आता 2:30 वाजता मॅच सुरू झाली की तिथून काही हलायचं नाही, असं साधारण सगळ्याच क्रिकेट प्रेमींचं प्लॅनिंग आहे। आपण बघूया काय प्लॅनिंग साधारण असणार आहे। रोहित शर्मा विषयी आपण आधीच बोलूया। रोहित शर्माच्या आतापर्यंत 269 मॅच झालेले आहेत, त्याने रन काढलेले आहेत 11,029।
आणि त्याची शतकं झालेली आहेत 32, तर सर्वोत्तम त्याचे 264 खेळ झालेले आहेत. बघतोय आपण इथे स्क्रीनवर. रोहित शर्माविषयी आधी आपण जाणून घेतलं आणि आता आज होणाऱ्या सामन्याबाबत क्रिकेट फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. फॅन्सला काय वाटतं ते जाणून घेऊया. आजचा सामना जर टॉस जिंकला तर इंडियाने बॅटिंग घ्यावी आणि 350 प्लस स्कोर करावा. त्यामध्ये रोहित शर्मा तर चांगला खेळेलच, त्यानंतर श्रेयस अय्यर मला वाटतं आज सेंचुरी लावेल. आज नक्कीच आजपर्यंत जितके सामने पाकिस्तानसोबत खेळले आहेत त्याच्यामध्ये हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीने जास्तीत जास्त आपले रन चेस करून दिले. जेवढे सामने झालेत त्याच्यामध्ये विराट कोहलीने जास्त वेळा पाकिस्तानवरती वर्चस्व गाजवलं आहे. तर आज नक्कीच विराट कोहली अजूनपर्यंत फॉर्ममध्ये नाही, जवळजवळ मागील 1 ते 1.5 वर्ष. आज मात्र नक्कीच विराट कोहलीची आपल्याला सेंचुरी पाहायला मिळणार आहे, याची नक्कीच शाश्वत आहे आपल्याला. मोहम्मद शमीचा जो फॉर्म बघून त्यावरून तर मला तर आणि पूर्ण आपल्या कंट्रीला हे तर नक्की वाटतं की मोहम्मद शमीचा परफॉर्मन्स हा 1 नंबर आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोर त्याचा परफॉर्मन्स चांगला असल्यामुळे तो विकेट जास्तीत जास्त घेऊ शकतो. आणि बाकीची आपली टीम बघायला गेलं तर पूर्ण टीम आपली अप्रतिम खेळते. आपण रोहित शर्मा विषयी जाणून घेतलं, आता विराट कोहली विषयी जाणून घेऊया. विराट कोहलीचा काय फॉर्म आहे बघा. विराट कोहलीच्या मॅचेस झालेल्या आहेत 298. त्याने आतापर्यंत रन्स केले 13,985, तर त्याची शतकं झालेली आहेत ही 50 आणि सर्वोत्तम त्याचे खेळ जे आहेत ते सर्वोत्तम झालेले आहेत 183. विराट कोहली विषयी आपण जाणून घेतलं. सोलापुरामध्ये भारत पाक सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. शहरातल्या अनेक भागात भारत पाक सामन्याकरता विशेष स्क्रीन्स लावण्यात आलेले आहेत. आपल्यासोबत काही कोच आहेत. दादा, आज भारत पाकिस्तानचा मॅच आहे, कशा पद्धतीने बघता याकडे? आत्तापर्यंत आय सी सीच्या सामन्यांमध्ये रेकॉर्ड पाहता भारत हा वरचढ ठरलेला आहे. माझ्यामध्ये 9-1 अशी आघाडी घेतलेली आहे. सामन्यामध्ये भारत नेहमीच जिंकत आलेला आहे. एक प्रकारचा जो दबाव असतो सामन्यामध्ये त्यांच्यावरती तो आजही पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत चाललेली कामगिरी या मागच्या 1-2 महिन्यात जे पाहत आलेले आहेत भारताचं रेकॉर्ड हे उत्तम प्रकारे चालू आहे. असं असलं तरी भारत पाकिस्तान मॅच म्हणलं की उत्साह शिगेला पोहोचत असतो. कुठेतरी काय वाटतं की पाकिस्तानचे कोणते असे बॅट्समन आहेत की भारताची डोकेदुखी ठरू शकतात? तसं परंपरागत आपला प्रतिस्पर्धी पाकिस्तान आहे, पण पाकिस्तान पहिली मॅच हारल्यामुळे ते पूर्ण दबावाखाली आहेत. आणि आज दुपारनंतर तर सोलापूर शहरात संचारबंदीसारखी अवस्था असणार आहे, कारण भारत पाकिस्तान म्हटलं की पूर्ण जगाचं लक्ष ह्या लढतीकडे असतं. तो कशा पद्धतीने सेलिब्रेशन होईल सोलापुरात? नक्कीच आज भारत आणि पाकिस्तानची हाय इंटेन्शन मॅच आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हे दोन्ही भिडणार आहेत आणि सोलापूरमध्ये नक्कीच जोश होणार आहे, कारण भारत हा सामना जिंकण्याचे पूर्ण तयारीत आहे. अशा पद्धतीने पाहायला गेलं तर जो फॅनचा उत्साह आहे तो गगनात मावताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे कुठेतरी ही जो उत्साह आहे तो पूर्ण भारतात अशाच प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे. हे जे क्रिकेट रसिक आहे त्यांचा आज उत्साह. तर भारत पाकिस्तान ही मॅच आता कोण जिंकणार आणि त्याची उत्सुकता आज आत्तापासूनच सोलापुरात आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. आता अनेकांचा लाडका शुभमन याच्याविषयी आपण जाणून घेऊया. शुभमनचा काय साधारण आतापर्यंतचा फॉर्म आहे बघा. शुभमनने आतापर्यंत साधारण 51 मॅच तो खेळलेला आहे आणि त्यामध्ये 2,688 इतके रन शुभमननं काढलेले आहेत. त्याने 8 शतकं झळकावलेली आहेत आणि सर्वोत्तम त्याचे खेळ राहिलेले आहेत 208. क्रिकेटचा सामना म्हटलंय की भारतात सगळ्यांमध्येच एक अनोखा उत्साह असतो, जोश असतो. संभाजीनगरमध्ये एका चिमुकल्यानं थेट क्रिकेट सामन्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. पाहुयात या चिमुकल्याला क्रिकेट विषयी काय वाटतंय. फार छोटा क्रिकेट प्लेअर आहे माझ्यासोबत. काय नाव बेटा? लय जोश आहे यार तुझ्या अंगात. असलाच पाहिजे. आज भारत पाकिस्तानची मॅच आहे, मग तू जोश दाखवला पाहिजे. तू कसं दाखवणार जोश? मॅच बघणार? मॅच बघणार आहे. आज कुणाकुणाची मॅच आहे? विराट मारेगा, पाकिस्तान हारेगा. अरे बाप रे, कितना मारेगा विराट? बहुत. बहुत कितना? इतना? हाँ. कितना रन निकालेगा विराट? 100. 100 से ज्यादा नको? नहीं. बस होगा उतना ही. हाँ. बस उतने में जीत जाएगा भारत. हाँ. तो आपका नाम कौन से क्लास में पढ़ते हो आप? क्लास में नहीं जाते. क्लास में नहीं जाता है तू? नहीं. सिर्फ क्रिकेट ही खेलता है? हाँ.
बरं तू मॅच बघणार आहे का टीव्हीवर? हो. काय कसं बघणार? कुठं बसून बघणार? सोप्यावर. सोप्यावर मस्त बघे. काय खाणार आहे का नाही? खाणारे. काय खाणार आहे? लाडू. हं? लाडू. लाडू. लाडू खात खात तुझ्यात बी जोश येईल ना मग. हो. मग काय माहिती क्रिकेट म्हणजे इंडियन टीम साठी काय घोषणा देशील? विराट मारेगा. विराट मारेगा. बस एकच? अजून. अजून कोण मारेगा? कोहली मारेगा. विराट और कोहली एक ही आहे. बघा लहान लहान मुलांपर्यंत क्रिकेट पोहोचलेलं आहे भारतामध्ये. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. तर हा चिमुकला विराटचा फॅन होता वाटतं. लाडू खाणार आहे आणि मॅच बघणार आहे आजची. भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यानिमित्त नागपुरातील मोठ्या हॉस्पिटल्सनी रुग्णांकरता खास ऑफर दिली आहे. रुग्णांसाठी ओपीडी 100% निःशुल्क असणार आहे. हा सामना भारतच जिंकणार असा विश्वास रुग्णालयाचे संचालक तायवाडे यांनी व्यक्त केलेला आहे. म्हणजे आज इंडिया वर्सेस पाकिस्तानचा चॅम्पियन्स ट्रॉफी सामना आहे आणि आम्ही सगळं तो मॅच पाहायला इकट्ठा झालेलो आहे. आम्ही कॉन्फिडंट आहोत की इंडिया पाकिस्तानला हरवणार आहे आणि त्याच टू प्रमोट गुड हेल्थ आम्ही सगळ्या नागरिकांना उद्या फ्री ओपीडी सर्व्हिस देणार आहोत. फ्री ओपीडी सर्व्हिस देणार आहोत आम्ही. जे कोणी रुग्ण येतील नंबर लावून बसतील त्यांना फ्री ओपीडी मिळणार आहे. नागपूरमधलं हे हॉस्पिटल आहे आणि तिथल्या सगळ्या रुग्णांकरता ही खास ऑफर रुग्णालयानं ठेवलेली आहे. कारण आज भारत पाकिस्तान सामना आहे.